उज्ज्वल निकम म्हणजे न्याय मिळणारच असं का? कोण आहेत उज्ज्वल निकम? पाहूया. तगडे कायदे अभ्यासक, दमदार पॉवरफुल सरकारी वकील यांचा जन्म 30 मार्च 1953 साली जळगावमध्ये झाला. मोठ्या वकिलांच्या पोटी जन्मलेले उज्ज्वल निकम पद्मश्री पुरस्काराने सन्मानित आहेत. त्यांना Z+ची सुरक्षा असते, जी भारतातील दुसऱ्या नंबरची सुरक्षा आहे. ज्यांनी 1997 मधलं गुलशन कुर्बान हत्या प्रकरण, 2005 मधलं मरीन ड्राईव्ह बलात्कार केस, 2006 मधले खैरलांजी दलित हत्याकांड आणि प्रमोद महाजन हत्याकांड, 2013 मधली शक्ती मिल बलात्कार केस, पल्लवी मर्डर केस, प्रीती राठी मर्डर केस अशा अनेक बलात्कार आणि हत्या केसेसमध्ये न्याय मिळवून अनेक निर्दयी आरोपींना जन्मठेप फाशीच्या शिक्षा सुनावल्या याच उज्ज्वल निकमांनी. 1991चा कल्याण बॉम्बस्फोट, 1993चा मुंबई बॉम्बस्फोट, 2003 आणि 2008 मधले दहशतवादी हल्ल्यामध्येही दहशतवाद्यांना फाशीला लटकवलं उज्ज्वल निकमांनीच. आता संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणामध्ये उज्ज्वल निकमांची एंट्री म्हणजे देशमुखाला न्याय आणि आरोपीला फाशी मिळणार एवढंच.